नमस्कार मंडळी. आजचा विषय थोडा गमतीदार आहे. गमतीदार म्हणल्यापेक्षा जे विद्वान लोक आहेत यांच्या माध्यमातून काही वक्तव्य केले जातात. आज अशीच एक मुलाखत झालेली आहे. एक पत्रकारांच्या माध्यमातून, एका बाईटच्या माध्यमातून गुणवंत सदावर्ते यांची काही प्रतिक्रिया घेण्याचा पत्रकारांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि गुणवंत सदावर्ते हे स्वतःला विद्वान समजतात, हुशार समजतात आणि स्वतः वकील आहेत अशा पद्धतीची त्यांची भूमिका असते. आणि यांच्या माध्यमातून काही मुक्तफळ उधळण्यात आलेले आहेत. आता हे मुक्तफळ नेमके काय बोललेत, त्याचबरोबर मोकोका हा कधी लागला जातो, एकंदरीत याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात या माहितीवर नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, आपली हवा या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन सुद्धा ऑन करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन माध्यमातून नवीन अपडेट हे मिळत राहतील. मित्रांनो, चॅनल नवीन आहे नक्कीच, परंतु माहिती देण्याचा प्रयत्न माझ्याकडून होत आहे. नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ज्या पद्धतीने एखादा गुन्हेगार असेल, त्याचे गुन्हे 10 किंवा 15 गुन्हे असतील, 10च्या वरती गुन्हे असतील, यामध्ये अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्स असेल, फिरवणं असेल, त्याचबरोबर काही मोठाला केसेस असतील म्हणजे फिरती असेल, किडनॅपिंग असेल, खून प्रकरण असेल, अशा पद्धतीचे जे काही गुन्हेगार याच्यात आढळून जर आले तर हा मोकोका लागला जातो. त्याचबरोबर 10-5 गुन्हे असतील, 10-5 जणांच्या माध्यमातून काही गुन्हा केलेला असेल तर हा मोकोका लागला जातो. यामध्ये जे संतोष देशमुख यांचे आरोपी आहेत, जे मारेकरी आहेत, त्या 8 जणांवरती मोकोका हा लावण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये जो मेन सूत्रधार होता वाल्मिक कराड यांना मात्र कोणत्याच प्रकारचा मोकोका लागलेला नाही. यामागे काय राजकारण शिजते हे तुम्हालाच माहीत. कशा पद्धतीचं राजकारण होत आहे. एकीकडे ती मुलगी हंबरडा फोडून रडत आहे, रोज रडत आहे, एकही दिवस सुना जात नाही, तिच्या आईवडिलाची तिला वडिलाची आठवण येत नाही. आणि या सर्वसामान्य लोकात ती तिचा वडील शोधते. कधीतरी वडील दारी येतील, आपला बूट सोडतील आणि कधीतरी मी त्यांना डोळा भरून पाहे, अशी त्या मुलीची प्रतिक्रिया येत आहे. तिला वाटत आहे परंतु वडील काही दिसणार नाहीत आणि जे सरकार आहे त्यांच्यावर कुठेतरी भरोसा आहे, त्या कारणाने कुठेतरी ती लढत आहे. या जनतेच्या माध्यमातून ती न्याय मागत आहे. अशी ही मुलगी रोज कुठे ना कुठेतरी लढत आहे. लढत स्वतःहून तिच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. तिचा भाऊ असेल लहाना, तो सुद्धा खूप वेदना सहन करत आहे. परंतु असं असताना सुद्धा मोकोका लागला जात नाही. आणि स्वतःला विद्वान समजणारे वकील, न्यायाची बाजू मांडणारे वकील, आता हे गुणवंत सदावर्ते, जशा पद्धतीने लक्ष्मण हाके आहेत त्याच पद्धतीने यांची सुद्धा भूमिका असते. कुठेतरी मिलीला माणूस पाहिलेला, त्याच्या डोक्यावर जर लोणी चोळलेला असेल तर ते काढण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत असते. नेहमीच कुठेतरी शोधतात, कुठे वास येते का, वास आल्यानंतर त्या ठिकाणी आपण कुठेतरी हजर होतो का, आणि कशा पद्धतीने आपण आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. मी किती श्रेष्ठ आहे, मी किती विद्वान आहे, अशा पद्धतीचं पटवून देण्याचं काम या दोघांच्या माध्यमातून होत असते. आणि असेच काही मुक्तफळ आज या गुणवंत सदावर्ते यांच्या माध्यमातून, त्या मुलाखतीत, त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून लाईव्ह विचारणा करण्यात आली होती की नेमकं मोकोका कधी लागला जातो, मोकोका कधी लागला गेला पाहिजे, आणि हे जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल काय सांगसाल. तर यांनी यांचे मुक्तफळ उधळले. ते असे म्हणाले, जर एखाद्या जातीचे 10-5 जण सोबत फिरत असतील आणि तुम्ही त्यांना जातीचा रंग देत असाल आणि ते गुन्हेगार ठरवत असाल तर ते हे चुकीचं आहे. अशा पद्धतीने कोणा जातीवर तुम्ही एखादी गोष्ट साध्य करू शकत नात किंवा सांगू शकत ना की हे गुन्हेगार आहेत म्हणून. परंतु मला हे म्हणायचं की प्रत्येक वेळेस आपण तेच सांगतो, संतोष देशमुख यांचे मारेकरी अद्यापही पकडले जात नाहीत. यावरती तुम्ही काहीच बोलत ना, परंतु तुम्हाला जाच सुटते, काही ना काहीतरी अनावश्यक बोलत राहायचं. त्याचबरोबर जे वक्तव्य आज आपण केलेलं होतं
ते पत्रकाराला सुद्धा पटलं नाही. ते असे म्हणाले की तुम्ही वकील असताना ही भाषा बोलणं अपेक्षित नाही, तुमच्याकडून हे शोभत नाही. परंतु यांची प्रतिक्रिया परत सुरू. हे गुन्हेगार आहेत की यांच्या पाठीमागे घालायचंय, याने एखादा मोठा पराक्रम केलेला आहे. 8 गुन्हेगार आहेत, ते पकडले जातात. तो मेन आरोपी आहे, तो आधी बाहेरच राहणार आहे, कारण तर त्यांना मोकोका लागलेला नाही किंवा त्याच्यावर गुन्हे कशा पद्धतीने सिद्ध होतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु कुठेतरी इकडे राजकारण केलं जाते आणि हे गुणवंत सदावर्ते सारखे त्यांची बाजू धरून राहतात. न्याय मिळवण्याकरता कोणत्याच प्रकारची त्याची वकिलकी लावणार नाहीत, परंतु न्यायामधून गुन्हेगार कसा सुटला जाईल याच्यामध्ये नेहमीच त्यांचा सहभाग असतो आणि कुठेतरी लाल घालण्याचं काम यांच्या माध्यमातून होत असते. यांना वाटतं की धनंजय मुंडे मला शाबासकी देतील, मी तुमच्या पाठीमागे, अशा पद्धतीचं यांची प्रतिक्रिया असते. आणि कुठेतरी वाटते की यांना मी मोठं होईल, मला कोणीतरी शाबासकी देईल, मोठं करेल. परंतु अशा गोष्टी होत नसतात. आपण वकील निस्ते नावाला जा, मला तरी असं वाटते. कारण तर वकिलकी जरी असेल तर तुमचा अनुभव कुठेतरी कमी पडतो. अनुभव जर असेल तर तुम्ही समाजकारण करत नाही, राजकारण करत आहात. कोणातरी सांगण्याहून तशा पद्धतीच्या भूमिका घेत आहात. आता मित्रांनो, अशा वकिलांना तुम्ही काय सांगणार? तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.